महापौर भाजपचा, मत दिलं एमआयएमच्या नगरसेविकेने, पुन्हा अभद्र युतीचे संकेत। अमरावती महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत एक धक्कादायक घटना घडली आहे। बडनेरा जुनी वस्ती येथील एमआयएम पक्षाच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी चक्क भाजप आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या उमेदवारांना मतदान केलंय। या अनपेक्षित मतदानामुळे अमरावतीचं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। महापौर पदासाठी भाजपचे उमेदवार श्रीचंद तेजवानी आणि उपमहापौर पदासाठी युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार सचिन भेंडे यांना मीरा कांबळे यांनी उघडपणे हात वर करून मतदान केलं। सभागृहात हे दृश्य पाहून अनेकांना धक्का बसला, कारण एमआयएम भाजप आणि युवा स्वाभिमान पार्टी यांची राजकीय विचारसरणी आणि भूमिका पूर्णपणे भिन्न आहे। त्यामुळे या मतदानामागची नेमकी भूमिका काय यावर आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। मला जर महापौर बनवायचा होता आणि महापौर व्यक्ती माझ्यासाठी चांगले वाटले, ते काम करून घेणारे वाटले, तर माझे विचार त्यांच्याकडे वळले। तुम्ही एमआयएमच्या नगरसेविका आहे, एमआयएमची विचारधारा आणि भाजपची विचारधारा ही भिन्न विचारधारा आहे। असे असताना तुम्ही भाजपच्या उमेदवाराला आणि वायएसपीच्या उमेदवाराला मतदान केलं, काय सांगा तुम्ही? हे माझे विचार मांडूनच मी मतदान केलेलं आहे। पक्षाचा काही व्हीप होता का? पक्षाचा काही व्हीप होता का? पक्षाचा काही आदेश आला होता का की कोणाला मतदान केलं पाहिजे? नाही, मला पक्षाचा आदेश विदेश आलेला नाही आहे। पण मला जे समजा महापौर उपमहापौर मला जे माझ्या उपस्थित चांगले वाटले, मी त्यांना वोट केलं। तुमच्या पक्षाकडून तुम्हाला काही आदेश आला होता का की कोणाला मतदान करायचं महापौरसाठी उपमहापौरसाठी, काही असं बोलणं झालं होतं? नाही, आता तुम्ही पक्षाकडून केला तर कारवाई होईल पक्षाकडून, तर काय वाटेल? कारवाई झाली तर मार्ग पुष्कळ असतात। आपल्या पक्षातील सर्व नगरसेवक एकच बाजूने तटस्थ होते, परंतु आपण एक मात्र नगरसेवकांनी सर्व पाठिंबा दिला। आता ते बघू पुढे काय होईल। या घडामोडीनंतर महाराष्ट्रातील भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पराभव चालेल, पण आम्हाला एमआयएमचं मत नको, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रश्नच नाही, असं म्हणत त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पहा। आज अमरावतीच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी महापालिकेची निवडणूक झाली। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीजवळ महापौर पदासाठी आणि महायुतीजवळ उपमहापौर पदासाठी पुरेसं संख्याबळ होतं, स्पष्ट बहुमत आमच्याजवळ होतं। सगळे मित्रपक्ष आमच्यासोबत आले होते, पण महापौर निवडणुकीमध्ये एमआयएमच्या एक सदस्य मीरा कांबळे यांनी वेळेवर हात वर केला आणि महापौरासाठी आपलं मतदान केलं। यामुळे वातावरण असं झालं की सगळीकडे बातम्या यायला लागल्या की एमआयएम आणि भाजप यांची हातमिळवणी झालेली आहे। पण वस्तुस्थिती अशी आहे की भारतीय जनता पार्टीने एमआयएमच्या कुठल्याही सदस्याशी संपर्क केलेला नाही। आम्हाला एमआयएमचं मत नको, आमचा पराभव झाला तरी चालेल, आम्हाला ते मत नको। आता त्यांनी मत का दिलं हा त्यांचा प्रश्न आहे। त्यामुळे एमआयएमशी आम्ही कोणीही संपर्क केलेला नाही। ज्या मित्रपक्षांना महायुतीमध्ये घ्यायचं होतं त्यांच्याशी स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि पक्षाचं जे नेतृत्व आहे त्यांनी सगळ्यांशी व्यवस्थित संवाद केलेला होता। 3 दिवसापासून महायुतीतले सगळे घटक पक्ष आणि त्यांचे सदस्य एकत्र बसत होते। आज वेळेवर महायुतीमध्ये सगळं वातावरण छान असताना एका एमआयएमच्या सदस्यांनी हात वर करून मतदान दिलं। हे मतदान आम्हाला नको होतं। आम्हाला या मतदानाचा, त्यांच्या एका मताचा आनंद नाही। जे कोणी दावा करत असतील की आम्ही त्यांना मत द्यायला लावलं, ते आमचेच आहे, अमुका ढमुका, ते त्यांना लखलाभ। भारतीय जनता पार्टीला कुठल्याही एमआयएमच्या सदस्याशी काहीही घेणे देणे नाही। आम्हाला पराभव झाला तरी त्यांचे मत नको, ही आमची स्पष्ट भूमिका आहे। आता यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत, मात्र भाजप आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या समर्थकांकडून या मतदानाचं स्वागत करण्यात येतंय। या अनपेक्षित मतदानाचे परिणाम अमरावती महानगरपालिकेच्या पुढील राजकारणावर काय होतील या संदर्भात चर्चा होत असतानाच एमआयएमच्या मीरा कांबळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। त्यामुळे अनेक मार्ग असतात म्हणणाऱ्या मीरा कांबळे यापुढे काय करतात हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे।